हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। नेहमी निवेदचं सकाळचं स्कूल असतं, त्यामुळे त्याला भाजी चपातीच असते टिफिनमध्ये। तर सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी दूध, केलॉग्स वगैरे खायला मिळतं त्याला, किंवा मॅगी वगैरे बनवते, कारण मुलांना ह्या गोष्टी जास्त आवडत असतात आणि आठवड्यातून एक दिवस देऊच शकतो। त्यानंतर निवेदचे डॅडी जॉबला गेले आणि मी निवेदला सायकल चालवायला खाली घेऊन गेले। त्यानंतर तिथे असलेल्या मुलींबरोबर मीही थोडी गप्पा गोष्टी केल्या। मुली थोड्या शांतच असतात आणि मुलांना एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करावीच लागते। त्यांना खूप जास्त मस्ती आणि खूप जास्त उड्या वगैरे माराव्याच लागतात। त्यानंतर घरी आल्यावर छान अशी चवळीची उसळ आणि सोयाबीन राईस आणि लोणचं असं साधं जेवण केलं। त्यानंतर निवेदला गॅलरीत नेऊन थोडीशी मस्ती केली, त्याचा मूड चेंज केला। गॅलरीत बघितलं तर पटरीचं काम चालू होतं। आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच ही नवीन पटरी बनत आहे। तिथे त्याला थोडा मूड फ्रेश केला, का तर त्याचा अभ्यासात मन लागावं त्याचा आणि तो अभ्यास करण्यामध्ये मग्न व्हावा, यासाठी त्याला थोडा मूड चेंज केला। आणि मग गॅलरीमध्ये मी हे असं अननसाचं झाड लावलं होतं। कितीही ट्युशन्स वगैरे लावले तरी मुलांचा होमवर्क घेण्यात आईने हेल्प केली पाहिजे, त्यामुळे मुलांना जास्त लक्षात राहते आणि जास्त मन लावून ते अभ्यास करतात। मुलांचा अभ्यास नेहमी आईवडिलांनी कोणीतरी एकाने घ्यावाच, कारण अभ्यास घेता मी थोडं दिवाळीचं चिवड्याचं साहित्य राहून गेलं होतं, त्याची चिवडा बनवण्याची तयारी करून घेतली। अभ्यासाबरोबर दोन्ही काम करून घेतले। तर त्यानंतर त्याला झोपवून दिला आणि हे मी चिवडा बनवायला घेतला। चिवडा बनवताना पोहे छान भाजून घ्यायचे आणि हे सगळे पदार्थ तेलामध्ये फ्राय करून घेतले। तर अशा प्रकारे हा चिवडा, पोह्यांच्या चिवड्याची सिंपल रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी मी काही तुमच्याबरोबर शेअर करत नाही। तर अशा प्रकारे हे सारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी फ्राय करून घेतले। त्यामध्ये शेंगदाणे मी ॲड करायला विसरले होते। त्यानंतर ते शेंगदाणेही मी त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून याच्यामध्ये ॲड करून घेतले आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर आणि मीठ टाकून मस्तपैकी एकत्र मिक्स करून घेतले। तर अशा प्रकारे छान असा कुरकुरीत चिवडा बनवून रेडी झाला। पोह्यांचा चिवडा हा निवेदच्या डॅडींना खूप आवडतो, त्यामुळे हा लवकरच संपून जाईल आणि ते टिफिनला सुद्धा घेऊन जातील। तर आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।